100% बदलते. मराठ्यांचे सुद्धा दिवस बदलणार म्हणजे बदलणार. आपला निर्णय आणखीन झाला नाही. उभा करायचे का पाडायचे. तुम्ही एकदा पाडून मराठ्यांची ताकद दाखवली. जर आता उभं करायचं ठरलं, मराठ्यांचे निवडून आणून मराठ्यांनी ताकद दाखवायची. किती पण त्रास होऊ द्या. तुम्हाला पाठीमागून पोलीस जरी मारित असले मतदानाला जाऊ नको म्हणून, तरी त्या खोक्यापर्यंत जायचं. तिथं पार्ले बिस्किटचा पुडा लावलेला असतो आडा. याच्या पलीकडे सांगतो, लयच त्रास होत असला त्याच्या संघ हिंडा, पण मतदानाच्या दिवशी त्या खोक्याच्या आडून गेल्यावर ज्याला मतदान करायचं सांगितलं त्यालाच करा. त्याला असं वाटलं पाहिजे तुम्ही सगळे माझ्यासंग हिंडत होतात, मी पडलोच कस काय. मग मागच्या बारीनं लोकांनी जसे उत्तर दिले तसे ह्या बारीनं द्या. मागच्या बारीनं पडणारे विचारायचे, महाराष्ट्रातले म्हणतो तुमचे दल्ले नाही बरं का, तिकडं लांबचं सांगतो मी, इकडं नाही सांगत. ते उत्तर द्यायचे. मी मतदान केलं तेव्हा पण त्यांनी केलं नस. त्याला विचारलं तेव्हा म्हणायचं मी केलं तेव्हा पण येणेच केलं नाही. त्याला विचारलं तेव्हा म्हणायचं त्यांनी नाही केलं राव, त्यांनी केलं राव, येणेच नाही केलं. नुसती ढाकला ढकली. शेवटी ते म्हणलं मी पडलोच ना, जाऊन उत्तरच देऊ नको. मराठ्यांनी यावेळेचा गनिमी कावा वापरलेला कोणालाही कळाला नाही. आणि या राज्यात न होणाऱ्या घटना मराठ्यांनी यावेळेस ताकद दाखवून घडून दाखविल्या. जर त्रास झाला तर जात आणि जातीचे लेकर डोळ्यासमोर ठेवायचे. कित्येक पण केसेस होऊ द्या, माग कोणी हटायचं नाही. मी हटलो नाही. माझ्यावर एसआयटी, माझ्यावर एसआयटी आहे. माझ्यावर इतक्या केसेस आहेत. 10 मिनिटं वेळ आहे, बोलू का? माझ्यावर इतक्या केसेस आहेत. माझ्या घराला नुसत्या चिठ्ठ्या चिटकेल्यात नोटिसीच्या. मग भिताडच ओळखत नाही, भिताड हे का कागद आहेत. मग वकील सुद्धा मला कदरले, कारण ते नुसत्या नोटिसाच येतात. वकील म्हणतो याला सोडूच कावा कावा. एक तर वकिलाला माझ्याकडून फायदा नाही, माझ्याजवळ 8 आणा नाही. म्हणजे त्याला तिकीट त्याच लावावं लागतं वकिलाला. उभा त्यालाच राहायचं, परत येताना खर्ची त्याला मलाच द्यावं लागते. असं गिरायक लागलोय मी त्यांना. पण मायबापा मी हटत नाही, फक्त या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. या देवेंद्र फडणवीसांनी माझ्या विरोधात यासाठी लावली. माझ्याजवळ हाय काय? मी जर आंघोळीला कपडे काढले आणि तुम्ही जर काढले, तुमचे आंघोळीला काढलेले कपडे घरचे तपासतेत खिसे, कारण तुमच्या 10ची वयानं नोट निघती. मी जर आंघोळीला कपडे काढले तर माझे घरचे खिसे तपासितच नाहीत. त्याला माहिती याचं भिजायचं रुपयाच नाही, याचं खिशात हात घालून वयाला वेळ घालायचा कशाला. मी परवा गाडीत बसल्यावर सांगितलं, एक दिवस मला डास पायाला चावत होता. मी त्या डासाला हाणलं सुद्धा नाही. म्हणलं काय करतो बघू. थोड्या वेळ ते झटलं निघून गेलं. त्याला खायलाच काही सापडलं नाही. ती किती सोंड घातली तरी हाडूकच लागायचं खाली. मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजासाठी दिलेलं आहे. मला यांना माहिती आहे, मला 10 पायऱ्या जरी चढायचं म्हणलं तरी दम लागतो, उतरायचं म्हणलं तरी दम लागतो. मी आता इतका वेळ उभा राहिलो, मला बसायला 5 मिनिटं तरी लागतात माझ्या मावल्यानं. माझं उपोषणानं इतकं शरीराचं वाटोळं झालंय की माझ्या वेदना फक्त मला माहिती. माझा मायबाप मराठा समाज माझ्यावरती लेकराप्रमाणे माया करतो.